जय वडवी या आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार येथे आदिवासी समाजातर्फे निघालेल्या मूक मोर्चाला पोलिसांनी दंगलीचे स्वरूप देऊन आदिवासी बांधवांवरती खोटे व बनावट गुन्हे दाखल करून रात्री बेरात्री त्यांना अटक केली। माझ्यावरती सुद्धा खोटा व बनावट गुन्हा दाखल करून मला रात्री अटक करून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे नंदुरबारचे हेमंत कुमार पाटील यांनी मला जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण केली, माझ्या हत्येचा प्रयत्न केला। या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा व त्यांना सेवेतून बडतर्फ करा अशा स्वरूपाचा तक्रार अर्ज माननीय अध्यक्ष राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई यांच्याकडे मी दाखल केला होता। त्या तक्रारीची दखल घेऊन राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई यांनी या प्रकरणाची दिनांक 22 मे 2026 रोजी सुनावणी आयोजित केलेली आहे। पोलीस कस्टडीत मला मारहाण झाल्यानंतर सरकारी रुग्णालय नंदुरबार येथे 8 तास माझ्यावरती उपचार करण्यात आले आणि सरकारी डॉक्टरने माननीय न्यायालय नंदुरबार येथे मला मारहाण केल्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट सादर केला। आता हा पॉझिटिव्ह रिपोर्ट बदलण्यासाठी पुन्हा या पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी डॉक्टरवरती दबाव टाकला, त्याला पैसे देऊन त्याला मॅनेज करून पुन्हा दुसरा रिपोर्ट बनवण्यासाठी त्यांनी भ्रष्ट काम केलं। म्हणून हा पोलीस अधीक्षक पैसे देऊन कुठल्याही स्तराला खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करण्यासाठी माहीर आहे। म्हणून राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण येथील ही तक्रार दाबण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी हा पुन्हा तेथे मॅनेज करण्याचा प्रयत्न करेल का, तेथे एखाद्याला पैसे देण्याचा प्रयत्न करेल का, किंवा आणखी कोणकोणत्या पद्धतीने हे प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न करेल याच्याकडे जनतेचं आता लक्ष लागून आहे। कारण की या पोलीस अधीक्षकाने आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दुरुपयोग करून पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावरती सूडबुद्धीने, भ्रष्ट पद्धतीने, असंविधानिकरित्या 9 सामाजिक कार्यकर्त्यांवरती सूडबुद्धीने हद्दपारीची कारवाई केली आणि या पोलीस अधीक्षकाच्या या भ्रष्ट कारभाराच्या विरोधामध्ये, याच्या मनमानी कारभाराच्या विरोधामध्ये नंदुरबार जिल्हा वकील संघाने 2 एप्रिल 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व कोर्ट कामकाजावरती, न्यायालयीन कामकाजावरती बहिष्कार टाकला। असा हा एकमेव पोलीस अधीक्षक श्रवण दत्त नावाचा हा पापी, नालायक, भ्रष्ट अधिकारी नंदुरबार जिल्ह्याला लाभलेला आहे की ज्याच्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील कोर्ट कामकाज बंद ठेवावं लागतं। याच्यापूर्वी अनेक पोलीस अधीक्षक होऊन गेले, परंतु अशा पद्धतीचं कोर्ट कामकाज कोणी बंद केलेलं नाही। या पोलीस अधीक्षकाने सर्व जनतेला त्रास करून ठेवलेला आहे। सगळे लोक याला त्रासलेले आहे, वैतागलेला आहे, तरी सुद्धा हा सुधरत नाही आहे। याला जाणीव व्हायला पाहिजे की जिल्ह्यातील कोर्ट कामकाज बंद ठेवलं जातंय। सर्वसामान्य जनता याच्या विरोधामध्ये, पोलिसांच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया देत आहेत, देशभर संघटना निवेदनं देत आहेत। तेव्हा याला कुठेतरी लाज वाटायला पाहिजे की आपलं कुठेतरी चुकत आहे। म्हणून यांनी जे काय कृत्य केलेलं आहे, मला पोलीस कस्टडीमध्ये अमानुषपणे मारहाण केलेली आहे, त्या प्रकरणात यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून खाकी वर्दीला कलंकित केलेला आहे। या पोलीस अधीक्षक श्रवण दत्त या 4 पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस खात्याला आपल्या या कामामुळे कलंकित केलेला आहे, डाग लावलेला आहे। त्यामुळे जनतेचा पोलिसांवरचा विश्वास आता कमी झालेला आहे। म्हणून या प्रकरणी राज्य पोलीस प्राधिकरण मुंबई हे मला योग्य ते न्याय देतील, या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवरती बडतर्फीची कारवाई करतील, यांच्यावरती गुन्हे दाखल करतील आणि यांना अटक करतील अशी मला आशा आहे। आणि जनतेला सुद्धा आशा आहे, सर्व देशातील व महाराष्ट्रातील जनतेचं या प्रकरणाकडे लक्ष लागून आहे। म्हणून माननीय अध्यक्ष राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई
हे या प्रकरणी मला न्याय देतील अशी मला आशा आहे.